बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार यादीतील घोळाचा मुद्दा घेऊन काल पुन्हा एकदा निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी दाखवत नाही, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे। त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदही घेतली आहे। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतदार नोंदणी बंद करून निवडणूक आयोग लपवाछपवी करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे। केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते। मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना, आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते, मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत, तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता, जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता, जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर उद्धव ठाकरे पुढे सरसावलेत। व्हीव्हीपॅटवर निवडणुका घेण्याची आयोगाची इच्छा नाही, त्यामुळे सर्व पुरावे नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। त्याचबरोबर त्रुटींसह निवडणुका का घेता असा सवालही उद्धव ठाकरेंनी आयोगाला केलाय। त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे पाहावं लागेल। गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी 1 महिना अगोदर एक व्यवस्थित स्पष्ट शब्दामध्ये पत्र दिले, त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून आम्ही ते पत्र दिलेले आणि नसेल तर भारतीय जनता पक्षाने आमच्या शिष्टमंडळात यायला पाहिजे। आज किंवा काल येऊ शकले नसतील तर त्यांनी सांगावं उद्या येतो, आम्ही सगळे मिळून जायला तयार आहोत। आता हा प्रश्न जो आहे हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे। त्यांचा जर का त्यांची जर काही ढवळाढवळ नसेल तर त्यांनी आमच्या शिष्टमंडळात सामील व्हावं आणि आम्ही जी मागणी करतो ती त्यांनी करावी। एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200 नावं नोंदले, हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय। दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, तेवढंच आता राहिलेलं। पहिल्या ईव्हीएम वरती आमचा आक्षेप आहेच, ईव्हीएमचा आक्षेप कमी पडतोय की काय, म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा ईव्हीएम वरती तर घेतले जातच आहे, पण व्हीव्हीपॅट पण त्याच्यात होणार नाही। हाही मुद्दा एक महत्वाचा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी यावेळी निवडणूक आयोगाविरोधात आरोप केलेत। आम्ही अर्ज केला, जाब विचारला तर आयोग उत्तर देत नाही असं जयंत पाटलांनी म्हटलंय। अन्य मुद्दे पण आहेत, पण विशेषतः बेसिकली दोघांच्या निवडणूक याद्या त्याच्यात घोळ आहे, ज्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत। ते पुरावे दिसल्यानंतर मग ही जॉईंट मीटिंग करायचं ठरलेलं आहे। त्यांनी काही उत्तरं दिली, काही उत्तरं राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहेत असं सांगितलं, म्हणून ही जॉईंट मीटिंगची गरज वाटली। निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम करणं अपेक्षित आहे, मात्र निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये काम करत आहे असं म्हणत काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। विधानसभेच्या वेळेस ती यादी होती, तीच यादी आता आहे आणि ती यादी असल्यामुळं तिच्यामध्ये इतके दोष आहेत तर ते दूर न करता पुन्हा 1 जुलैपासून ही यादी लागू केली। पुन्हा हरकतींना वेळ ठेवलेला नाही, दोष इतके तर तेवढं लिहून काढणं सुद्धा अशक्य आहे। अशा वेळेस तिच्यावर निवडणूक घेण्यामध्ये काही अर्थ नाही, दुरुस्त झालं पाहिजे ते सर्व। दरम्यान मतदार याद्यांचा घोळ समोर येणं लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। आयोगाने सर्व पारदर्शकता समोर ठेवायला हवी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। आज एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स सगळ्याच विरोधी पक्ष नेत्यांची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती सविस्तर माहिती मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्स मधून मिळेल। एक दुसरं, मतदार याद्या एकमेकांवर ढकलून चालणार नाही। शेवटी इलेक्शन कमिशन ही एक सिंगल बॉडी आहे, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांनी थोडी का होईना नैतिकता दाखवण्याची गरज आहे। विरोधकांकडून मतदार यादीवर शंका उपस्थित करण्यात आली आहे, मात्र तुम्ही सत्तेत होता तेव्हाही तेच होतं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय। वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे, आज आहे का? गेले 10-20 वर्षात ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून। त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं, तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता तेव्हाही तेच होतं।
काही वेगळं नव्हतं. मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा, जनतेत जावं, पुन्हा निवडणुकीला उभं राहावं. पण यांचा कुणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही. विरोधकांनी निवडणूक आयोगावर घेतलेल्या आक्षेपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तक्रार करण्याचा अधिकार असतो, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं. डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात. ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे. त्या प्रकारे ते काल भेटलेले आहेत. मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहेत. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या भेटीचा काहीही फायदा होणार नाही, अशी प्रतिक्रिया वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. मला अजिबात वाटत नाहीये. मला अजिबात वाटत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेनं शिक्षण आणि पदवीधर निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेची विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुख, मंत्री तसेच आमदारांची बैठक नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली आहे. या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर येथील शिक्षक मतदार निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी केल्यात. या सूचना देताना एकतर युतीमध्ये नाहीतर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जालना महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर एकत्रित निवडणुका लढण्यासाठी हालचाली वाढल्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पत्राद्वारे युतीचा प्रस्ताव भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठवलाय. त्यामुळे एकीकडे भाजपची कोर कमिटी या प्रस्तावावरून लवकरच बैठक घेऊन चर्चा करेल. काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते कैलास गोरंट्याल यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले होते. मात्र या पत्र व्यवहारामुळे महायुती एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वाढलेली आहे. अहिल्यानगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिलाय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे हा राजीनामा पाठवण्यात आलाय. तर कौटुंबिक कारणास्तव राजीनामा दिल्याचा पत्रामध्ये उल्लेख आहे. फाळके गेल्या 7 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. फाळके यांच्याकडून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. राजेंद्र फाळके यांचे मूळ गाव कर्जत असून आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील ते आहेत. अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीमध्ये धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचं वादग्रस्त विधान केलेलं होतं. यानंतर त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप झालाय. यावरून त्यांना पक्षानं नोटीस देखील बजावली होती. दरम्यान अहिल्यानगरमध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानावर भगवे झेंडे लावलेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठे आता सध्या भगवामय झालाय. या संपूर्ण प्रकारामुळे आता नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. भूमिका आहे आपण अशा पद्धतीचे भगवे ध्वज लावता ज्या आपण भारतामध्ये पाहत आहोत. ईद आली, मोहरम आले का त्यांचा फतवा निघतो मुस्लिमांचा की खरेदी ही फक्त मुसलमानांकडून करायची. पहलगामचा जो अतिरेकी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारून व जे हिंदू होते त्यांनाच फक्त गोळ्या मारण्यात आल्या. या ठिकाणी आत्तापर्यंत हिंदू असा तुझा भाव करत नव्हता, पण ज्या प्रकारे हिंदूंवरती या सगळ्या गोष्टी लादल्या जातात आणि हिंदूंसोबत अशा प्रकारे अतिरेकी कृत्य केले जातात, याला सडेतोड असे उत्तर या ठिकाणी देण्यासाठी आम्ही भगवा पताका प्रत्येक हिंदू दुकानदाराच्या दुकानावरती लावण्यासाठी या ठिकाणी आलो असता त्याला असा जोरात असा प्रतिसाद या ठिकाणी सर्व हिंदू दुकानदारांनी दिला व प्रत्येक दुकानदारांनी हा ध्वजही लावला आणि नागरिकांमध्येही याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे व हिंदूंच्या दुकानामध्ये यापुढे खरेदी करायला पाहिजे असं सगळ्या नागरिकांमध्ये सुद्धा या ठिकाणी भावना व्यक्त होत आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भुंगे, एबीपी माझा, अहिल्यानगर. अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीमध्ये धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचं वादग्रस्त विधान केलेलं होतं. त्यानंतर मुस्लिम समाजाकडून मुंब्रा तसेच राज्यातील अनेक भागामध्ये संग्राम जगताप यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून अहिल्यानगर शहरातील दैठणे गुंजाळ परिसरामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संग्राम जगताप यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून जोरदार घोषणाबाजी केली आहे.
संग्राम जगताप यांच्या विधानानंतर त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप झाला आणि वादाला तोंड फुटलेलं होतं. त्यावर आता अमोल मिटकरींनी एक्स पोस्ट करत नाव न घेता संग्राम जगताप यांना डिवचलंय. जगतापांचं वक्तव्य मनावर न घेता हिंदू बांधवांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुफान खरेदी केली असल्याचंही मिटकरींनी म्हटलंय. बेस्ट कामगार सेनेकडून आज एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार सचिन अहिर, नितीन नांदगावकर यांच्या नेतृत्वामध्ये आज वडाळा डेपो इथे हे आंदोलन होईल. बेस्ट उपक्रमाच्या सर्व सेवक वर्ग सदस्यांना 2025चा बोनस दिवाळी सणापूर्वी मिळालाच पाहिजे ही मागणी घेऊन ही आंदोलन करण्यात येत आहे. रायगडमध्ये ऐन दिवाळीच्या सणामध्ये आशा सेविका आर्थिक संकटात सापडल्यात. आशा सेविकांचं 4 महिन्यांपासून रखडलेलं मानधन अजूनही मिळालेलं नाहीये आणि हे मानधन देण्यास सरकार उदासीन असल्याची बाब समोर आली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आशा सेविकांची ही बाब लक्षात घेऊन येत्या 4 दिवसांमध्ये आशा सेविकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. दिवाळीचा बोनस देखील फक्त आश्वासनावरच राहिलेला असून 2023 पासून या आशा सेविकांचा बोनस सरकारनं थकवल्याचा आरोप देखील होतोय. चंद्रपुरामध्ये 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याची थाटामध्ये सुरुवात झाली आहे. शहरामधल्या डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून या निमित्तानं भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही बाईक रॅली दीक्षाभूमीवर पोहोचताच बुद्धवंदना पार पडली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते यावेळी पवित्र दीक्षाभूमीवर ध्वजारोहण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते आकाशामध्ये रंगीबिरंगी फुगे सोडण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्तानं 2 दिवस दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून धम्मचिंतनही केलं जाईल. आज संध्याकाळी मुख्य सोहळा होणार असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहील. कोल्हापुरामध्ये गोकुळ दूध संघाच्या डिबेंचरवरून संस्थाचालक आणि दूध उत्पादक शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष पेटलाय. आज गोकुळ दूध उत्पादक शेतकरी शासकीय विश्रामगृह ते गोकुळच्या कार्यालयापर्यंत जनावरांसह भव्य मोर्चा काढणार आहेत. गोकुळ दूध संघानं डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नसल्याचा आरोप संस्थाचालकांनी केलाय. तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर मुंबई विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. या विमानसेवेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोलापुरामध्ये आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी होत आहे त्यावेळेस मी घोषणा केली आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आहे. आम्ही एक चांगला आयटी पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत. सोलापूरची आमची मुलं ही जी सगळी पुण्यात बसलेली आहेत त्यांच्याकरता इथेच आपण रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. काही विरोधकांच्या वक्तव्यावरून मला कळत नाही हसावं की रडावं. सोलापुरात झालेला पाऊस हा निसर्गानं नाही तर राज्य सरकारनं आणला असं एक नेता म्हणाला. त्यांना फुलं द्या आणि गेटवेल सून म्हणा कधी कधी परिणाम होत असतो अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय. सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं. आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्यांनी सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला, हा राज्य सरकारने आणला, हा महापूर राज्य सरकारने आणला. काय हरकत नाही. त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून सांगा. कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा एबीपी माझा.